भाव्या, काव्याशी पंगा तर डोक्यात दंडा. या लॅपटॉप मध्ये नक्कीच काहीतरी असेल. दोघांचे फोटो तर नक्कीच असतील. सगळे डिलीट करून टाकते आणि केदूच्या मनातील आठवणी पुसून टाकते. काय झालं? अगं गप सांगशील का? बोगस पोलीस रेड टाकतायत आतमध्ये. काव्या, सुमियाची काय ग काव्या, तू इथं काय करतेस? काही नाही, काही नाही आजी. ते मी ते अगं मला वाटलं मांजर घुसलीये घरात म्हणून मी तिला हाकलवायला आले. नाही. एक मिनिट, पण तू आत कशी आलीस? हे दारू उघडं होतं ना आजी, म्हणून आले. अगं पण इथे कोणीतरी राहत, तिची परवानगी घेतलीस का? हो घेतली होती ना. तिनेच बोलवलं होतं मला मदतीला. कशाला? ते स्वच्छता, रूमची स्वच्छता करायला, मदत करायला. हो का? हा. रेवा, काय ग? तू हिला तुझ्या खोलीची स्वच्छता करायला बोलवलंस का? मी मदतीसाठी बोलवलेलं. हो अगं हो, मी मदतीलाच बोलवलं होतं ना. तिने माझ्या समोरच नाही का मगाशी फोन आला. हो मीच केला होता फोन. बाय बाय. ए भाव्या, भाव्या चालेल, पण काव्या नाव आहे माझं. तेच ते. आता तू माझ्या मदतीसाठी आलेलीस की नाही स्वच्छता करायला, मग मदत न करताच जाणार आहेस का? असं कसं चालेल? तर तिथे सगळं चल करून घे पटकन. हा हा. रेवा, अगं काय जादू केलीस तिच्यावर? एरवी घरातलं एकही काम न करणारी काव्या आज तुझ्या मदतीला धावून आलीये. कमाल आहे बाई. असू दे असू दे, तुझ्यामुळे 4 कामं तरी शिकेल बिचारी. मी जरा मदत करते तिला. अगं तारिणी, तू कशाला करतेस? तू आधीच दमून आलीस की नाही? काव्या करेल, तिला शिकवलंय मी काम करायला. करेल ना काव्या? बस. किती काम करशील? माहेरी काम, सासरी काम. बस. हा हो हो. भाव्या सुरू. काव्या, ए तारिणी अगं. काव्या तू सोडते, तू जा बरं. जा 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 जा. थँक्यू. हे बघ, ही अशी आहे. चांगली हिने कामाला लावली होती ना तिला. मग काय तर, मी लावणार नाही तर कोण लावणार? आपण डॉन आहे. पण ती आली का होती इकडे? अपचन, जळजळ. पोटात दुखत होतं. हो. अगं तू केदारची जुनी मैत्रीण आहेस ना, हे अजून तिच्या पचनीच पडलेलं नाहीये, म्हणून तिच्या पोटात दुखतय. हो. केदारचं खूळ अजून तिच्या डोक्यातनं गेलेलं नाही बरं का. सुमी, सुमी, केदारची बायको बघ कशी चिडली आहे. मी काही चिडली वगैरे नाहीये. आणि सुमी, तुझी डिटेक्टिव्हगिरी झालीये का? नाही, मला एक गोष्ट कळलीये, तुम्ही दोघी एकत्र असलात ना की तुम्ही जास्त गोंधळ घालून ठेवणार आहात. चला चला चल सुमी, तू हो पुढे, मी आले. चल. म्हणे केदारची बायको. चिडलीस का ग? का? मग रागावलीस का? मग रुसलीस? रुसण्यासारखं काही झालंय का? लाजलीस ना? अगं मी का लाजेन? अय हाय, काय ते लाजणं, काय ते हसणं. बायका अजूनही अशा हसतात का ग? कोण हसलंय? तुझ्याबद्दल. तू लाजलीस की नाही मी जेव्हा म्हणाले केदारची बायको तेव्हा? त्याच्यात लाजण्यासारखं काय? अच्छा जी. म्हणजे तू बाप ऑफिसर आहेस, गुंडांना चोप चोप चोपत असशील. तुझ्यासाठी लाजणं जरा अवघडच आहे. सॉरी, पण मग अशी खरंच लाजलीच हो ना? खरं सांग, खरं सांग. अगं रेवा, तुला काही माहिती नाहीये का? कशाबद्दल?
नाही म्हणजे केदारनी तुला आमच्याबद्दल काही सांगितलं नाहीये का? तुमच्याबद्दल काय पण? अगं आमच्याबद्दल म्हणजे आमच्या लग्नाबद्दल. कह दो कि ये झूठ है, ये मैरिज कॉन्ट्रैक्ट मैरिज है. नाही असं काही नाहीये. सिरियल, टिपिकल सिरियल सारखं. तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय का? मला माहितीये. म्हणजे तुझं लग्न ठरलं होतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिथे एक केदार आला आणि तो म्हणाला हिच्याशी फक्त मी लग्न करणार. हो ना, असं झालं. तर तू जरा थांब आणि मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. तुला वाटतंय असं काहीही नाहीये. आमचं लग्न फक्त मिशन पुरतं झालं. काय मस्करी करायली सागं. अगं मी खरं सांगतेय. म्हणजे तुमचं खरं खरं लग्न नाही झालंय? मग तुम्ही खरेखुरे नवरा बायको नाही आहात? नाही. चहा पावडर टाकली? हो साखर टाकली? हो दूध टाकलं? हो हो. गुड. इकडे का नाही, सुरुवात सुरू करते. ठीक आहे, मला सांग, केदार आणि तू ट्रेनिंगला एकत्र होता बरोबर? मग केडी इथे शिफ्ट झाला, तुम्ही प्रेमात पडलात, तुम्ही पळून जाऊन लग्न केलं आणि परत सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा लग्न केलं. आम्ही जे काही केलं ना ते आमच्या कुटुंबासाठी केलं. कोण करतोय यार असं? म्हणजे मिशनसाठी लोक आपल्या लाईफ पार्टनरशी खोटं बोलतात, घरच्यांशी खोटं बोलतात. तुम्ही खोटं लग्न केलं? तसं नाहीये रे बा. काय माहितीये का, दुसरा काही मार्ग नव्हता अगं आमच्या समोर. आम्ही ज्या मिशनवर होत ना ते मिशन आमच्यासाठी फक्त ऑफिसर्स म्हणून नाही, माणूस म्हणून सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला नाही कळलं. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे, माझी आई. खांडेकरांच्या घरात जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता. म्हणून आम्ही तिकडे सगळ्यांना असं सांगितलं की आम्ही कोर्ट मॅरेज केलंय आणि आम्ही त्यांच्या घरात गेलो. पण मग ते पेपरमधले फोटोज, ते लग्न? तिकडे काही जणांना आमच्यावर संशय होता. त्यांना असं वाटत होतं की आमचं लग्न खोटं झालंय की काय. म्हणून मग आम्ही सगळ्यांच्या समोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ते लग्न केलं. हे लग्न माझ्या आईच्या आणि इतर अनेक लोकांच्या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी.